पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16वा. दैवासुर संपद विभाग योग. श्री गणेशाय नमः. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता जो अविद्याराती रुसोनिया गिरी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सिदुन करी ज्ञानिया स्वबोधाचा जेने विवळतीय सवळे लाहोणी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतेची विसाळे जीव पक्षी लिंगदेह कमळाचा पोटी वेचूतया चिदभ्रमराचा बन्नी मोक्षोदयाचा उदयला होय शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धिभोगू तया चक्रवाकांचे मिथुन साम्य रसाचे समाधान भोगवी जो चिद्गगन भुवन दिवा जेने पहालिये पहांटे भेदाची चोरवेळ फिटे जगती आत्मानुभव वाटे पंथीक योगी जयाचे ने विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत फुनगे दीपले जाळीती दागे संसाराची जयाचा रश्मिपुंज निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजळते जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहंतेचा माध्यान्नी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणून अद्वयबोध पाटणी तेत महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निजधाम व्यमींचा रावो उदयलाचे उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशांशी ठावो उदोस्तोचा न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झांकिले ते संग पाळवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विनसुर वाढू प्रकाशाचा तया चित्सुर्यासी निवृत्ती आता नमो म्हणे पुढत पुढती जे बाधकाई जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी सव्यबुद्धी सिलया जाईजे का जो सर्व नेनिवा जाणिजे मौनाचिया मिठिया वाणिजे काहीच न होनिया निजे आपण भयाचो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी पाठी वैखरी विरे तया तुते मी सेवक म्हणे लेववी बोल कथा स्रोतांचे लेणे हे उपसहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखिली आपळे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया थेत शाकूही किल बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेज हाती वाते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे परी साचची ये निमाये म्हणून तोषे हागा गाव रसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणतले परते सर जी भृगूंचा कैसा अपकारू की तो मानूनी प्रियोपचारू तो शोचनाशा रंग धुरू गुरुत्वासी की अंधारे खतेले अंबर झालिया दिवसनाथा समोर ते नेतया ते परहासर म्हणतले काही तेवी भेदबुद्धीची ये तुळे घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपसाई जोजी जी ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाहिले तयांसी ते आम्हाही करी परिमी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गडी भळते करी प्रिय अर्धधनी नुठी कदा मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे वानू लाधलो ते दुने न थावो दैवले देवो माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्य पोशिले असाधारणे जिये तुझे गुण वाणणे देवणी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदासाची आघवी फेडिली आजी ते गीता येणे नावे नावनिगी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी महाजोगी वानावया झाली पै निर्धना वाणी वसे महालक्ष्मीची येऊनी वैसे तया ते निर्धनाईसे म्हणोहे काही का अंधकाराची आठाया दैवे सूर्य आलिया तो अंधारुची जगाया प्रकाशो नव्हे जया देवाची पाहता थोरी विश्व परमानुही दशान धरी तो भावाची सुरोभरी नवेची काही तैसा मी गीता वाखाणी हे खपुष्पाचे तुरंबणी परी समर्थे तुवा श्रेयाने फेटिली ते म्हणून तुझे प्रसादे मी गीतापद्ये आघादे निरोपी नजी विशदे ज्ञानदेव म्हणे तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा उगानिला जे वृक्षरूपक परिभाषा केली उपाधिरूप अशेषा सद्वेदे जैसे दोषा अंगलीना आणि कुटस्थ जो अक्षरू
दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिता ही आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दांचे करू निमिष दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हे स्पष्ट चावळला म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहान एवं ये विषयी कीर जाणते बुजावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले त्यामज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायांत श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके मानिले तोषे भरुणे प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दृष्टो आनंद साम्राज्य पाठू बांधिजे जीवा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 हरि ओम तत्सत